आणि आता हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू आक्रमक झालेले आहेत। नेमकं काय घडलेलं आहे न्यूज टॉप 9च्या सुरुवातीला जाणून घेऊया। हिंदी सक्तीवरून ठाकरे बंधूंची भूमिका एक मात्र मोर्चे वेगळे। राज ठाकरेंची 5 जुलैला मोर्चाची हाक, तर 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आंदोलन। पक्ष विसरून सर्वांनी एकत्र येण्याचं दोन्ही ठाकरेंचं आवाहन। मोर्चाबाबत उद्धव ठाकरेंच्या सेनेशी बोलणार, कोणताही वाद किंवा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे, राज ठाकरेंचं वक्तव्य। गिरगाव चौपाटीवरून निघणाऱ्या मोर्चात सर्वपक्षीय नेते, साहित्यिक, कलाकारांसह सामान्यांनाही मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। हिंदीच्या सक्तीत भाषिक आणीबाणी दिसते। उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका। 7 जुलैला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा मोर्चा, मराठी कलाकारांनाही सहभागी होण्याची साद। मनसेचा 6 जुलैऐवजी आता 5 जुलैला मोर्चा। आषाढी एकादशी निमित्तानं निर्णय, तर हिंदी सक्ती विरोधात एकच मोर्चा हवा, 2 मोर्चे नको, मनसेचा आग्रह। 5 तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचा उद्धव ठाकरेंना मनसेकडून प्रस्ताव। कोणत्याही राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा निघावा, मनसेची भूमिका। 7 तारखेच्या मोर्चात आम्ही सहभागी होणार आहोत, मनसेच्या मोर्चात जाणार का या प्रश्नावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। आमचा मोर्चा ठरलेला आहे, असंही केलं वक्तव्य। महाराष्ट्रात मराठी सक्तीची आणि हिंदी पर्यायी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। तर मराठीत टोमण्यांव्यतिरिक्त अनेक अलंकारिक शब्द उद्धव ठाकरेंनी ते वापरावे, फडणवीसांचा टोला। हिंदी सक्तीबाबत ठाकरे बंधूंची भूमिका। शरद पवारांना मान्य, सरकारनं हट्ट सोडावा, मातृभाषा हीच महत्त्वाची असावी, पवारांचं मत। पहिली आणि दुसरीला विद्यार्थ्यांना तिसऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिलं जाणार। इयत्ता 3री पासून पुढे पुस्तकं आणि लिखाण विद्यार्थ्यांना असणार। त्रिभाषा संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। हु इज धिस राज ठाकरे, गुणरत्न सदावर्तेंचा सवाल। हे तारतम्य सोडून वागणं, राज ठाकरे मोर्चा काढू शकत नाहीत, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झाली पाहिजे, सदावर्तेंची मागणी।